घेतला जुन्या चालीरीती सगळ्या आता मोडीत निघाले. आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. पांगुळ बैल नाही, सकाळी तो वासुदेव येतात तो नाही, बराच काय काय सगळं आपण हरवून बसतो. ह्याचं कारण का माहिती आहे? ह्या आम्ही नवीन युगामध्ये वावरतो आहोत आणि त्या नवीन युगाचा परिणाम एवढा आपल्यावर झालाय. आता असं वाटतं की हे नवीन युग, हे विज्ञान युग शाप आहे की वरदान आहे तेच आपल्याला कळत नाही. कारण का आपण आहारी गेलो आहोत. विष कधी होतं? भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये, विष कधी होतं? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष होतं. तशा काही काही गोष्टी आपण एवढ्या त्याच्या आहारी गेलो आहोत ते विष बनायला लागलंय. बघा, जेवढा फायदा तेवढाच तोटा आहे. आपण त्याच्या किती आहारी जावं? आपली जुनी संस्कृती बाजूला ठेवून आपण नवीन सगळ्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण धावत आहोत. पण त्याचा परिणाम काय होतो तो ऐका. ते या काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. मोबाईलने सगळ्यात जास्त आपण कशाच्या आहारी गेलो आहोत सध्या? तर मोबाईलच्या आहारी. मोबाईल हातात नाही तर आपला चालत नाही. पांगुळ बैल ह्याच्यात हा मोबाईल मध्ये, वासुदेव पण हा, चिवकाऊ जो घास तो सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यात आता. म्हणून कोण तसदी घेत नाही. ऐका, पांडुरंगा मोबाईलने केला मानव नंगा. पांडुरंगा मोबाईलने केला मानव नंगा. पांडुरंगा मोबाईलने केला मानव. पांडुरंगा मोबाईलने केला पांडुरंगा मोबाईलने केला. पांडुरंगा मोबाईलने केला मानव. पांडुरंगा पांडुरंगा या मोबाईलने मानवाला नंगा केला रे बाबा. एवढा आम्ही आहारी गेलो त्याच्या, आता तुझी सुद्धा आठवण आम्हाला राहिली नाही. नाही का? जे ते जाती भक्त होता त्यांचा तू संगाती. होता त्यांचा तू संगाती. आता देव झाला बाबा. आतापर्यंत तुझा भक्त ज्या ज्या ठिकाणी जात होता तू त्यांच्या पाठीशी होतास. तुझं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये होतं, तुझी मूर्ती त्याच्या हृदयामध्ये होती. पण आता तुझा भक्त जिथे जातो तिथे त्याच्या हातामध्ये काय असतं? कोणाला देव मानतो तो? जेथे जाती भक्त होता त्यांचा तू संगाती. आता देव झाला, आता देव झाला, आता देव झाला भ्रमण म्हणतो सदैव त्याच्या हाती. बाकी काय जवळ नसला तरी चालत, तेव्हा पण भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल. आता तो तुझी आठवण लोक विसरले. तुझ्या जागी आता कोणी जागा घेतली तुझी? त्या मोबाईलने. ऐका, प्रातःकाळी उठता क्षणी जे स्मरत होते तुझला. आतापर्यंत तुझा भक्त सकाळी उठला की प्रथम तुझं नाव मुखामध्ये घेत होता, तुझ्या मनामध्ये आठवत होता, तुझं दर्शन मनोमनी घेत होता. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांनी बघत होता, डोळ्यावरून फिरवत होता, धरणी मातेला करत होता. तोच तुझा भक्त आता सकाळी नुसतो कुशी जरी परतलो तरी त्याचा हात जाता मोबाईलवर. का? तुझी आठवण नाही. मोबाईल मध्ये कुणी काय पाठवलं त्या बघता. ऐका, प्रातःकाळी उठता क्षणी जे स्मरत होते तुझला.
आता जागे होता पाहती मॅसेज कोणी धाडिला. संगतीत याच्या संगतीत मानव झाला गुंगा. याच्या संगतीत मानव झाला गुंगा. मोबाईल केला पांडुरंगा. रंग होणी भक्त तुझे जय गात होते भजन आरती. आता भ्रमण ध्वनी तुझ्या सामुरी तोंड तुला ते ऐकविते. आता भ्रमण ध्वनी तुझ्या सामोरी आता तुला ते ऐकविते. तुझ्या भक्त पांडुरंगा तुझा भक्त नामस्मरणामध्ये तल्लीन असलेला, भजनामध्ये तल्लीन असलेला, तुझ्या समोर बसून तासन तास भजन गात होता, तुझे नामस्मरण करत होता, गणपतीच्या वेळी रात्रभर भजन करत होता. तोच तुझा भक्त आता आरती सुद्धा वाजवू का टाळी वाजवीत नाही. समोर मोबाईल ठेवणार. कोणाचा भजन हवा? मुनगेकर बुवांचा. दाबल्याने बटन केला हरियाण बुवा हवे गणपतीक विचारते. मग त्या भजन ऐकवलं. उगाच म्हणते आमका तसदी नको, 10 वाजले की आमका झोपू बरा. म्हणजे सगळी सोय झाली आहे बघा. ऐका. रंग होणी भक्त तुझे जय गात होते भजन आरती. भ्रमण ध्वनी तुझ्या सामोरी आता तुला ते ऐकविते. पूजा पाठ अनविधी सारे, पूजा पाठ अनविधी सारे मोबाईला आता सांगतो. पूजा पाठ अनविधी सारे मोबाईला आता सांगतो. अरे नाही पाठ पुन्हा स्तोत्र मंत्र तोही भ्रमण ध्वनीच गातो. हो, आता कोणाची स्तोत्र पाठ नाही, आरती पाठ नाही, सगळं ते काम कोण करतो? मोबाईल करतो. आपल्याला काय तसदी नाही का? मकरंद भुलवी, मकरंद भुलवी, मकरंद भुलवी जैसा भुंगा. पाठी पुस्तक गेली लेखनी. बघा या मोबाईलने काय काय खाल्लंय ते. नुसतो पाकुळ बेल नाही खाल्ला. पाठी पुस्तक गेली लेखनी, लेकरांची सारी खेळणी. पाठी नाही, पुस्तक नाही. आता सगळं मोबाईलवर अभ्यास चालतो बघा. हातात कोणाच्या पाठी नाही दिसत. पुस्तक फक्त गरजेपुरतं, वही गरजेपुरती, बाकी सगळा मोबाईलवर. गुरुजी सुद्धा काय अभ्यास पाठवतात होमवर्क, तो सुद्धा मोबाईलवर. त्याच्यामुळं काय झाला, आता बापसाचा मोबाईल बापसापेक्षा जास्त वेळ पोरांकडे असता, नाही तर त्याला दुसरं घेऊन देऊचो लागतं. अशी सध्या परिस्थिती झाली आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्था सुद्धा याच्यावर. पोरांची खेळणी गेली. आजपर्यंत मुलं काय करत होते? मैदानी खेळ खेळत होते. लगोरी, विटी दांडू. आता काही दिसता कोण खेळताना पोरगो? आता खेळत ह्या कोपऱ्यात एक बसलेलो, त्या कोपऱ्यात एक बसलो, त्या दारावर एक बसलेलो. इकडनं सांगणार हे मार 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 मार, हे मार मार मार. काय द्या आपल्या बाबा माहिती नाही, तुम्ही सांगताच म्हणून माहिती. म्हणजे मैदानी खेळ खेळणी सगळं गेलंय बघा. कुठल्या पोराच्या हातात तुम्हाला भोवरा दिसत नाही, कुठल्या मुलाच्या हातामध्ये विटी दांडू दिसत नाही. बॅट मात्र खेळतात ते, क्रिकेट मात्र खेळतात. तेवढा एक मैदानी खेळ अजून शिल्लक आहे, ती क्रेज अजून शिल्लक आहे बघा. बाकी सगळं
दिवसभर काय गेम खेळायचा तो सगळे गेम मोबाईलवर खेळतात. ही सध्याची परिस्थिती झाली आहे का. पाठी पुस्तक गेली लेखनी लेकरांची सारी खेळणी टीव्ही रेडिओ घड्याळ गेले टीव्ही रेडिओ घड्याळ गेले आता एकला भ्रमणध्वनी. टीव्हीची गरज नाही मोबाईल आपल्या रेडिओची गरज नाही घड्याळाची गरज नाही. आता कोणाला विचारला तरी वाजले किती तर तो हातावर बघित नाही खिशातनं मोबाईल काढता आणि बघता सांगता 4:15 वाजले. म्हणजे घड्याळ गेलं रेडिओ गेला हळूहळू टीव्ही पण जाईल सगळं या मोबाईल मध्ये आहे बघा. टीव्ही रेडिओ घड्याळ गेले आता एकला भ्रमणध्वनी. खुशालीच्या पत्रांची ती ओढ कुणाला आता उरली. तो काळ होता पूर्वीचा आपल्या मुलाचं किंवा आपल्या आई वडिलांचं पत्र किती आतुरता असायची. मुलगा जेव्हा मुंबईला निघाला 8 दिवसाने पत्र जायचं पण आई वडिलांच्या मनामध्ये एवढी आपुलकी असायची वाट डोळ्यामध्ये तेल घालून वाट बघत असायची पत्राची का कधी एकदा खुशाली समजते. आता त्याची काय गरज नाही. आता मी धालवलीवरनं निघाले खारेपटणात नेले की आहे का फोन करते की आहे खारेपटणात इलय ना राजापुरात चाय पिओ गेला आहे फोन करते की राजापुरात पोचलंय. रात्री फोन करते आहे चिपळून गाईलय मग डोळं लागता जरा. सकाळी पनवेलीला की सांगता आता तासाभरात पोचन घे घरा का. ओढ राहिली नाही ती सगळ्या गेला बरं ओढ राहिली नाही ती नाही पण आमचा डिपार्टमेंट बदलवची पाळी. मी आपलं रिटायर झाले माझा काय काळजी नाही हो पण बाकीच्यांचा काय असू दे. कारण का आता ते ना आता पटकन मेसेज पाठवतात आणि सांगतात या मेसेजवर एक गंमत सांगतंय झालेली घडलेली गंमत. हा विनोद नाही म्हणजे सत्य घडलेली घटना. त्या मेसेजची काय गडबड एक आमच्या गावाकडची एक बाई मुंबई गेली चांगली शिकलेली होती. नवरो विचारू गावात ती पण गावात ती म्हणाली मी आता मुंबईत जाऊन थोडे दिवस काम करते आणि ती मुंबई गेली आणि काम शोधला. मुंबई गेल्याबरोबर काम बी मिळाला राहूची सोय झाली. ताबडतोब गोवा का मेसेज पाठवला गोवा मेसेज पाठवला चुकून तो मेसेज दुसऱ्या का फॉरवर्ड झाला. काय झाला ज्याका फॉरवर्ड झालो त्याची बायको मेलेली होती. तो अग्निबिग्नी देऊन येऊन आपलं अग्निबिग्नी देऊन आंघोळी करून बसलो होतो आणि सहज आपलं मोबाईल हातात काय मोबाईलची सवय झाला मोबाईल उचलला आणि मेसेज वाचूक सुरुवात केला तर तिचो मेसेज ह्या काय लिहिलेला तिला मेसेजमध्ये तुमच्याकडून निघाले ते मी सुखरूप पोचले. माझी इथे कामाची व्यवस्था झाली आहे राहायची पण व्यवस्था झाली अगदी 2च दिवसात तुम्हाला बोलवून घेते. त्या काय एवढं घाम फुटलो परत आंघोळी करूची लागली. म्हणजे अशी या मेसेजची वाटगड बघा विनोद म्हणून. आता पाहता मेसेज कुदकन हसू येते त्यांच्या गाली. आता पाहता मेसेज कुदकन हसू येते त्यांच्या गाली. दूर देशी पुत्र बघा सगळ्यात जर वाईट काय असेल ना तर हे काय जणांना वाटेल की ही चांगली व्यवस्था आहे पण मला तर वाटतं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. हल्ली ज्यांची मुलं तिकडे फॉरेनला आहेत ना आणि समजा जर एखाद्याचे आई वडील गेले म्हातारो जर गचाकलो आणि कुणी फोन केला त्या का अरे बाबा काय करूचा ठेवचा की तू येतस की तो तिकडनं सांगता काय गरज नाही खै नेतात वळली का मी व्हिडिओ कॉल करते माका काय करतास त्या दाखवा. पाणी पाजताना पण तिकडनं व्हिडिओ कॉल मधला बघताना तिकडनं पाणी पाजता म्हाताऱ्यांना. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे हो. आई वडील या मुलांना एवढं मोठं करतात रक्ताचं पाणी करून त्यांना शून्य करतात फॉरेनला पाठवतात का आपल्या मुलांचा चांगला उद्धार व्हावा आणि ती मुलं आई वडिलांच्या प्रेताला सुद्धा येत नाहीत. ह्याच्यासारखी यांची दुर्दैव काय आणि तो चान्स याचा घेतात मोबाईलचा. मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करून हल्ली पॅकेज इला
शेजारी पाजारी नाही आले तरी चालतं. तिकडनं त्यांना फोन केला ना त्या कंपनी का 12 दिवसाचा पॅकेज 2 लाख रुपये त्यांना पैसे पाठवले की सगळ्या करून मोकळे होते. वर्ष श्राद्धाचा पॅकेज वेगळा. एवढी आता सध्या फॉरवर्ड झालेल्या आहोत आपण बघा. म्हणून म्हणतो मंडळी आहे का दूर देशी पुत्र माझी पित्या गंगा. दूर देशी पुत्र माझी पित्या गंगा. कडेवर घ्यायची अंगणभर फिरवायची. हा खा बाळा काऊ चिबूचा घास, हा खा काऊचा घास. तो बघ चांदो मामा. आता चांदो मामा पण नाही आणि काऊ चिबू पण नाही. आता पोरा का कार्टून दाखवणार आणि खालना त्याच्यात चमचो घालणार, मांडीवर उकडी ठेवणार. अगदी 6 महिन्याचं बाळ असलं तरी समोर जर तुमच्या त्यांच्या मोबाईल नसेल आणि कार्टून नसेल तर तो जेवक मागित नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. औषिका सुद्धा चांगला आराम मिळतात. तर त्या कमरेवर वजा घेऊन फिरा. आधी 1 ते 9 महिने एवढा म्हणतोय सांभाळ. असू देत. हे सगळं का आपण शॉर्टकट साधतो आहोत पण आपण आपली संस्कृती आपले सगळं विसरत चाललो आहोत बघा. जरूर याचा फायदा घ्यावा पण त्याच्यामध्ये आपली संस्कृती आपल्यावरचे संस्कार आपण विसरता कामा नये. ऐका घास न उरला जातो मामाचा ध्यास न बाळा. आता दाऊनी कार्टून म्हणती, आता दाऊनी कार्टून म्हणती, आता दाऊनी कार्टून म्हणती. देव देव रे लढी वाळा. अंगाई ही आई विसरली ओव्यांची रीतच सरली. आता कुठल्या आईला अंगाई येत नाही बघा, ओव्या येत नाहीत. त्या सगळ्या मोबाईलवर असतात. वर पोरगो रडोक लागलो की ते का बडबड गीत ऐकून लावून देणार. तो ऐकता आणि शांत होता. अंगाई आई विसरली ओव्यांची रीतच सरली. बडबड गीते ऐकवूनी त्या थोपटुनी बाळानी दवीती. कसा बाळही करी तसे दंगा. कोणी कुणाशी येते बोलेना कुटुंबात संवाद चालेना. कुटुंबाची व्याख्या सध्या काय झाली आहे. कुटुंब म्हटल्यानंतर संध्याकाळी सगळेजण आल्यानंतर घरी आनंदाने गप्पा गोष्टी मारायचे. आजी आजोबा कथा सांगायचे बाळांना, छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. एकमेकाची सुखदुःख वाटण्याची जागा म्हणजे आपलं घर असतं. पण ते घर आता घर राहिलं नाही. या मोबाईलमुळे सगळं आपण विसरून गेलो आहोत बघा. कोणी कुणाशी येते बोलेना कुटुंबात संवाद चालेना. भ्रमणध्वनीच्या नादे येते किंमत उरली नाना त्याना. घराला इना घर पण उरले, घराला इना घर पण उरले. सिनेमाचे थिएटर झाले. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्याला काय अवस्था दिसते घराची. घर पण राहिले नाही बघा. घर म्हणजे सिनेमा थिएटर झाले. आईच्या हातात तिचा मोबाईल, ती काय बघते कुठली तरी सिरियल बघते. बापाच्या हातात त्याचा मोबाईल, तो काय बघतो YouTube बघतो. पोरांच्या हातात त्यांचा मोबाईल.
कोण डान्स बघतोय, प्रत्येक जण कोपऱ्यात बसून आपापल्या मोबाईल मध्ये. म्हणजे आता घर म्हणजे सिनेमाचं थिएटर झालंय बघा. घर पण त्याला राहिलेलं नाही. जो तो आपल्यामध्ये दंग असतो. नाती गोती विसरून गेलो आहोत. आपापसातले संवाद संपले आहेत. ही परिस्थिती या मोबाईल मुळे आली आहे मंडळी. किती आहारी जायचं ते आपण ठरवायचं बघा. घराला इना घर बनवले, श्रीरू माझे थिएटर झाले, डोळस भ्रमणध्वनीचे संकट मोठे, डोळस येते होती आंधळे. सगळ्यात मोठा धोका जर कुठला असेल या मोबाईलचा तर मंडळी आपल्याला नाही, आपल्या भावी, आपल्या मागची जी पिढी आपली मुलं आहेत त्यांना. माझं वय आता 67 वर्ष, बुवांचं 75 वर्ष, अजून डोळ्यावर चष्मा लागला नाही. का? आमच्या वेळी मोबाईल नव्हते. पण आताच्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलाला जाड भिंगाच्या काचेचा चष्मा लागतो. का? हे मोबाईलचे दुष्परिणाम आहे. चांगले डोळस लोक किती आंधळे होत चालले आहेत या मोबाईलमुळे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करतो मंडळी, मोबाईल किती आणि केव्हा वापरायचा हे प्रत्येकाने आपण ठरवायचं. निश्चित ती जरुरीची गोष्ट आहे, पण त्याच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्यामध्ये धोकापत करू नका. कामापुरताच त्याचा वापर करा, एवढंच सांगायचा प्रयत्न करतो. स्वामींच्या चरणी सगळ्यांना साक्षी ठेवून ऐका. भ्रमणध्वनीचे संकट मोठे, डोळस येते होती आंधळे, प्रमोद विनवितो, प्रमोद विनवितो, प्रमोद विनवितो, उपाय सांगा. पांडुरंगा पांडुरंगा. धन्यवाद.